कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठा प्रभाव असलेल्या गोकुळ दूध संघाच्या वादाला आता न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर नवं वळण मिळाले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं राज्य सरकारला 18 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत आणि 19 मे रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे। या निर्णयानंतर खरं तर गोकुळच्या निवडणुका, प्रशासकीय मंडळाची नियुक्ती आणि संचालक मंडळाच्या मुदतवाढीचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नेमकं न्यायालयात काय घडलं, प्रशासकीय मंडळाची भूमिका काय आहे आणि तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मार्गदर्शन घेण्याची मागणी का केली आहे, हे सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला खरं तर आव्हान देणाऱ्या माजी संचालकांच्या याचिकेवर काल म्हणजे 12 मे रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी राज्य सरकारला यावेळी स्पष्ट आदेश देत सांगितलं, शासनाने 18 मे पर्यंत आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 19 मे रोजी होणार आहे। माजी संचालकांच्या वतीने ॲडव्होकेट श्रीनिवास पटवर्धन यांनी युक्तिवाद केला। त्यांनी प्रशासकीय मंडळाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा केला। कोणतीही पूर्वसूचना न देता एकतर्फी कारवाई करण्यात आली असं सुद्धा त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। राज्य सरकारनं याआधी निवडणूक प्रक्रियेलाच स्थगिती दिली होती। संचालक मंडळाची मुदत संपली असली तरी निवडणूक लांबण्यास विद्यमान संचालक जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनाच मुदतवाढ देता आली असती असा मुद्दा सुद्धा त्यांनी अधोरेखित केला। आता राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी खरं तर बाजू मांडली। वेळ अत्यंत कमी असल्याचं त्यांनी नोटीस करून दिलं आणि त्यांनी असंही म्हटलं की वेळ कमी आहे, त्यामुळे नोटीस देणं शक्य झालं नाही, हे त्यांनी न्यायालयाला सांगितलं। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी केवळ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं प्रशासकीय मंडळ नेमण्यात आलं असा युक्तिवाद सुद्धा त्यांनी न्यायालयात केला। विशेष म्हणजे आजपर्यंत तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांच्या वतीने युक्तिवाद करणारे ॲडव्होकेट सतीश तळेकर यांचीच राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यांनी शासनाची बाजू काल न्यायालयात मांडली। दरम्यान नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाचे जे अध्यक्ष आहेत संजय कुमार सुद्रे यांनी ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत सदस्य सागर बलकवडे आणि चंद्रकांत परुळेकर हे सुद्धा उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर खरं तर ते पहिल्यांदाच कार्यालयात आले होते गोकुळच्या हेडक्वार्टरला आणि मग त्यांनी अधिकाऱ्यांकडून गोकुळच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली आणि मग ज्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या। म्हणजे गोकुळकडे विविध व्यक्ती आणि संस्थांनी मागितलेली नियमात बसणारी सर्व माहिती दिली जाईल असं त्यांनी म्हटलंय। शौमिका महाडिक, प्रकाश बेलवाडे आणि इतरांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे, त्या सर्वांना कायद्यानुसार माहिती उपलब्ध करून दिली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। वी आर केअरटेकर असं म्हणत त्यांनी खरं तर सुद्रे यांनी प्रशासकीय मंडळाची भूमिका स्पष्ट केली। संचालकांची जी निर्माण झालेली पोकळी आहे ती भरून काढणं हेच आमचं ध्येय असल्याचं सुद्धा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं। याच वेळी त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की गोकुळचं प्रशासन आणि दर महिन्याच्या 3, 13 आणि 23 तारखेला जे जमा होणारं दूध बिल, जी सिस्टीम आहे त्यांची, ती अत्यंत प्रभावी आणि चांगली आहे, त्यामुळे आम्ही ती टिकवण्याचाच प्रयत्न करणार आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। आता या सगळ्या घडामोडींमध्ये प्रकाश बेलवाडे यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे, ती म्हणजे गोकुळच्या निवडणुकीबाबत निर्माण झालेला जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी दुग्ध विभागाचे जे प्रधान सचिव आहेत आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन घ्यावं अशी त्यांनी विनंती केली आहे। बेलवाडेंच्या म्हणण्यानुसार काय आहे की सर्वोच्च न्यायालयानं गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे निर्देश दिले आणि दुसरीकडे कोल्हापूर सर्किट बेंचनं अवसायनातल्या ज्या संस्था आहेत त्यांची सुनावणी 80 दिवसात पूर्ण करण्याची मुभा दिली आहे, त्यामुळे उर्वरित 10 दिवसात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार। मग याबाबत सभासद संस्था आणि दूध संस्था यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी ईमेलद्वारे शासनाला सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून स्पष्ट मार्गदर्शन घेण्याची विनंती केली आहे। आता याशिवाय गोकुळमधले जे कंत्राटी कर्मचारी आहेत, बायोमेट्रिक नोंद नसलेले कर्मचारी आहेत आणि इतर प्रशासकीय तपशिलांची माहिती सुद्धा प्रशासकीय मंडळाकडे मागितल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। एकूणच काय, गोकुळ दूध संघाचा वाद हा आता अधिक निर्णायक टप्प्यावर आहे।
म्हणजे 18 मे पर्यंत राज्य सरकार आपली अधिकृत भूमिका मांडणार आहे. त्यानंतर 19 मे रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या 19 मेच्या सुनावणीत नेमकं काय होतंय याकडे संबंध जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या सुनावणीत खरं तर प्रशासकीय मंडळ कायम राहणार की निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गोकुळच्या या महत्त्वाच्या प्रकरणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सकाळला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत याविषयीच्या त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.